नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण काय करणार आहोत, कंबाईन ग्रुप सी जी आगामी भरती तुमची येणार आहे त्या अनुषंगाने आपण काय करतो आहोत, PYQ ची एक सिरीज सुरू केलेली आहे. त्या PYQच्या सिरीज मधलं आपलं हे 2025 चे PYQ आहे त्याच्यामधलं आपण काय बघणार आहोत, पार्ट 2 किंवा 2 नंबरचं आजचं लेक्चर आहे. आपण काय केलं माहितीये का, 10 क्वेश्चनचे पार्ट केलेले आहेत. पार्ट 1 मध्ये ऑलरेडी आपण 10 क्वेश्चन घेतलेले आहेत. आता पार्ट 2 मध्ये आपण पुढचे 10 क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे टोटल 20 क्वेश्चन्स आपल्याला ग्रुप सी च्या प्रिलिम्सला असतात. त्याच्यामधले 10 क्वेश्चन्स ऑलरेडी घेतलेले आहेत. तर पुढचे 10 क्वेश्चन आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. सगळ्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट वगैरे असतील तर ते लगेच क्लिअर होणार आहे. ठीक आहे, तर बघूया आपण. क्वेश्चन नंबर हा 91 नंबरचा क्वेश्चन आहे किंवा पुढचा म्हणजे आजच्या लेक्चरचा पहिला क्वेश्चन. आता हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन मॅथ्सचे सुद्धा आहेत, अंकगणिताचे सुद्धा क्वेश्चन्स 1-2 क्वेश्चन तुम्हाला दिसतील. पण मॅक्झिमम हे जवळपास सगळे क्वेश्चन कालचे किंवा अगोदरच्या लेक्चरचे 10 क्वेश्चन तर सगळे गणिताचे होते, अंकगणिताचे. आता हे रिझनिंगचे आहेत, पण रिझनिंग मध्ये सुद्धा काही क्वेश्चन मॅथ्सचे आहेत. ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन बघा. एका सांकेतिक भाषेत थँक्सला आपण कसं लिहितो माहितीये का, SKNTHA असं लिहितो. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला स्टुपिडला कसं लिहायचं आहे किंवा स्टुपिड या शब्दासाठी आपण काय लिहिणार आहोत किंवा कसं लिहिणार आहोत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, आता मला सांगा, एका सांकेतिक भाषेत थँक्सला SKNTHA असे लिहिले, त्याच सांकेतिक भाषेत स्टुपिडला कसं लिहिणार. पहिल्यांदा तुम्ही काय करा, THANKS थँक्स, आणि दुसऱ्यामध्ये काय लिहिलं आपण, SKNTHA. आता तुम्ही जर बघितलं, ह्याचे जर आपण 2 पार्ट केले, बघा 2 पार्ट केले, 3-3चा ग्रुप केला, 3-3चा ग्रुप केला. THA हा शब्द जशाच्या तसा उचलला आणि तिकडच्या साईडला लिहून टाकला THA, आणि NKS हा पुढचा जो आहे तो इथून उलट लिहायला सुरुवात केली, म्हणजे THA NKS. मग स्टुपिड लिहायचं आपल्याला. आता बघा, STUPID स्टुपिड लिहायचं. ह्याचे पार्ट करा तुम्ही. STU स्टू, बरोबर आहे. THA त्या साईडला, STU इथं काय होणार आहे, स्टुपिड, PID स्टुपिड, म्हणजे DIPSTU कुठे बरं, DIPSTU ऑप्शन नंबर 2 DIPSTU इथं दिलेलं आहे. प्रॉपर तुम्ही ह्याचे पार्ट करा, तुम्हाला लगेच ह्याचं उत्तर येणार आहे. एकदम सोपं आहे, फक्त प्रॉपर लेवलला एकदा समजून घेत चला. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. राणी आणि सुरेश एक जोडपे असून, हा प्रश्न थोडासा लेंदी आहे पण सिंपल प्रश्न आहे, सोपा प्रश्न आहे. राणी आणि सुरेश एक जोडपे आहे. बघा, राणी आणि सुरेश, इथं मी काय करतो, गुणाकाराचं चिन्ह देतो. गुणाकार म्हणजे काय की बाबा नवरा बायको असेल, हसबंड वाईफ, तर आपण गुणाकार लिहितो. भाऊ बहीण असेल तर समजा आपण अशा प्रकारचं सिम्बॉलने दाखवतो, आणि नवरा बायको असेल तर असं. ठीक आहे, आता हे राणी आणि कोण रे, सुरेश आहे. राणी म्हणजे निगेटिव्ह, सुरेश म्हणजे पॉझिटिव्ह, म्हणजे मेल फिमेल असं ओळखायला पाहिजे. त्यांना मेधा आणि दीप्ती अशा 2 मुली आहेत. ह्यांना 2 मुली आहेत, मेधा आणि दीप्ती. इथे पण काय करतो, निगेटिव्ह लिहितो, कारण की ह्या दोघी जणी बहिणी आहेत, मेधा आणि दीप्ती. असं केलं, बहिणी आहेत आणि मुली आहेत. ठीक आहे, दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झालेले आहे लग्न दीप्तीचं. जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे. अनुराग माहितीये का कोणाचा, गरिमा आणि तुषार म्हणजे हे हसबंड वाईफ आहेत. गरिमा आणि तुषार हे अनुरागचे वडील आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे अनुराग. निधी ही अनुरागची मुलगी आहे. अनुरागची मुलगी म्हणजे ह्या दोघांचीच मुलगी झाली ना ती. निधी ही अनुरागची मुलगी आहे. कोमल ही अनुरागची बहीण आहे. कोमल अनुरागची बहीण आहे. ठीक आहे, म्हणजेच ती ह्यांची पण काय असणार आहे, मुलगी असणार आहे, बरोबर. कोमल ही अनुरागची बहीण आहे, जिचे लग्न हर्षित सोबत झालेले आहे. हर्षित आणि कोमलचं लग्न झालेलं आहे. त्यांना अमन आणि प्रेम अशी 2 मुलं आहेत. अमन आणि प्रेम 2 मुलं आहेत. ठीक आहे, आपण सगळी रचना लिहून काढली इथं. प्रेम हा गरिमा आणि तुषार यांचा नातू आहे. बरोबर ना, कारण की ह्यांची मुलगी कोण आहे, के म्हणजे कोण आहे, कोमल त्यांची मुलगी आहे. ठीक आहे, का आपल्याला त्याच्याबद्दल काही नाहीये. प्रश्न बघा काय दिलाय, दीप्ती आणि कोमल यांचं नातं काय. इथं प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. हे तुम्ही खालचं जरी सोडवलं नाही तरी काही गरज नव्हती. दीप्ती आणि कोमल, आता दीप्तीचा नवरा कोण आहे, अनुराग आहे, आणि अनुरागची बहीण ही कोण आहे, कोमल आहे. म्हणजे नवऱ्याची बहीण
दीप्तीचं नातं काय असणार बरं, नवऱ्याची बहीण, किंवा कोमलचं काय असणार, भावाची बायको, म्हणजे काय रे, ननंद भाऊजाई, किंवा त्याला इंग्लिशमध्ये सिस्टर इन लॉ वगैरे म्हणतो आपण, ननंद भाऊजाई हे त्यांचं रिलेशन आहे. ऑप्शन नंबर 2, ऑप्शन नंबर दुसरा. मेन आपल्याला काय विचारलं, बाकीचं सुद्धा हे खालचं आपल्याला गरज नव्हती. दीप्ती आणि कोमलचं तरी तुम्ही लिहिलं असतं, बाकी तुम्हाला बघा इथपर्यंत कोमलपर्यंत तुम्ही आलात, बाकीचं तुम्हाला हर्षित, अमन, प्रेम हे खालचं लिहायची गरज नाही, तुम्ही इथपर्यंत लिहिलं हर्षित, अमन, प्रेम, हे पुढचं काहीच गरज नव्हतं, आपल्याला हे रिलेशन लगेच समजलं असतं. म्हणजे कधी कधी हे प्रश्न पूर्ण न सोडवता फक्त आपण शेवटचं जर नेमकं विचारलंय काय हे जरी आपण फोकस केला तरी आपल्याला ते समजलं असतं. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. हाऊ मेनी ट्रायंगल्स आर इन द फॉलोइंग फिगर. ह्या दिलेल्या त्रिकोणामध्ये किती, म्हणजे हे ट्रायंगल दिलाय त्याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत असा प्रश्न विचारला. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं ह्याचा जर व्हर्टायसिस म्हणतो आपण ह्याला, किंवा हा जो त्याचा शिरोबिंदू आहे इथून सेम अशा लाईन्स काढल्यात, किती झाल्या बरं ह्या, 1 2 3 4 आणि 5, बरोबर आहे, 4 आणि 5 लाईन झाल्या, ह्या अशा 5 झालेल्या आहेत. मग तशा पद्धतीनं आपल्याला काय करायला पाहिजे, उत्तर यायला पाहिजे, बरोबर. मग ह्याला काय करणार तुम्ही, n इंटू, ह्याचा फॉर्म्युला आहे बघा, n इंटू n प्लस 1/2. किती ट्रायंगल आहेत, 1 2 3 4 5, 5 गुणिले 5 + 1 6 भागिले 2, बेत्रिक 6, 3 5 15, टोटल 15 त्रिकोण तयार होणार आहेत. ऑप्शन नंबर 2. हा झाला तुमचा फॉर्म्युला अप्रोच, किंवा हे तुम्हाला फॉर्म्युल्यानं करायचं असेल कधी करणार, जेव्हा इक्वल पार्ट आहेत आणि एकाच ट्रायंगल, एकाच शिरोबिंदू मधून सगळे त्रिकोण तयार झाले. दुसऱ्या पद्धतीने कसं करणार बघा, हे 5 झाले, मग 2 2चा ग्रुप घ्या, ह्या दोघांचा मिळून एक झाला 6, ह्या दोघांचा 7, ह्या दोघांचा 8, ह्या दोघांचा 9 झाले. तिघांचा घ्या, 1 2 3 10, परत 1 2 3 11, परत 1 2 3 12, बरोबर. परत 4 4चा घ्या, 13, म्हणजे 1 2 3 4 13, आणि परत 1 2 3 4 14, आणि हा मोठा 15. म्हणजे तुम्ही तसं सुद्धा मोजू शकतात, 15 ट्रायंगल होतात, 15 त्रिकोण होतात. प्रश्न सोपा आहे हा, पण आपल्याला इथं काउंटिंग फिगर्सचं नॉलेज माहित पाहिजे, किंवा नॉलेज पाहिजे आपल्याला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया रे. स्पंदनने 120 पानांचं एक पुस्तक आहे, त्याचा 3/6 भाग वाचला, तर त्यानं पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत. किती पानं वाचली ते दिलं, मग उरलेली पाने वाचलेली नाहीत. एकदम सोपा प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे. 120 च्या 3/6, 6 दुने 12, 20, 20 त्रिकी झाले रे 60, म्हणजे 60 पानं वाचली, आणि मग राहिली किती, तर 60 पानं वाचायची राहिलेली आहेत, 60 पेजेस वाचायचे राहिलेले आहेत. ऑप्शन नंबर दुसरा, ऑप्शन नंबर दुसरा. सोपा प्रश्न होता, 60 वाचले आणि 60 बाकी होते. ऑप्शन नंबर 2 आपलं करेक्ट उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह विल कम्प्लीट द लेटर सिरीज. तुम्हाला काय दिलेलं आहे, एक सिरीज दिलेली आहे, त्या सिरीज मध्ये तुम्हाला बाकीच्या, म्हणजे इथं तुम्हाला काय करायचं की फिल इन द ब्लँक्स दिलेलं आहे, म्हणजे इथं तुम्हाला एक सिरीज दिलेली आहे, त्या सिरीज मध्ये ऑप्शन नुसार आपल्याला चेक करायचं की कुठं मॅच होतं. ठीक आहे, आता लिहून घेऊ. पहिल्यांदा आपण AA डॅश, AAA, नंतर डॅश, नंतर 1 2 3 4 वेळेस परत डॅश, बरोबर ना, परत 4 वेळेस 1 2 3 4 परत डॅश आणि बी. एकदा बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14, 1 2 3 4 5 6 7 8 9, बरोबर 14, आणि 1 2 3 4 रिकामे जागा, 4 रिकामे जागा. आता जर तुम्ही नीट बघितलं, इथं बघा बी दिलेला आहे, म्हणजे बी तुम्हाला घेणं, म्हणजे बी तुम्हाला घ्यावा लागणार आहे 100%. आता समजा आपण असं केलं, बरोबर, काय बरं, AA. आता इथे तुम्हाला दिलं AA, समजा मी इथं बी लिहिला, AA, AAA, 4 वेळेस ए बी, 5 वेळेस ए, आणि मग बी. बघा, म्हणजे 2दा ए एकदा बी, 3दा ए एकदा बी, 4दा ए एकदा बी, 5दा ए, इथं 5 वेळेस वा ए, म्हणजे 5 नंबरचा ए ची जागा रिकामी होती, 5दा ए एकदा बी. उत्तर काय येणार आहे आपलं, तर उत्तर बघा, म्हणजे बी, इथं पण बी, रिकामी जागा जी आहे ते तुमचं उत्तर आहे. BBA कुठं आहे, ऑप्शन नंबर 4 मध्ये BBA तुमचं उत्तर यायला पाहिजे, ऑप्शन नंबर 4. सिरीज कशी होती, ए ची संख्या वाढत चाललेली आहे, आणि नंतर बी मध्ये आपण त्याच्यामध्ये गॅप देतो आहे, बी घेत आहोत. ए ची संख्या वाढत चालली, बी घेत आहोत, ए ची संख्या वाढत चालली, बी घेत आहोत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. कंप्लीट द फॉलोइंग नंबर सिरीज. कंप्लीट द फॉलोइंग सिरीज, एक सिरीज दिलेली आहे, ती तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. प्रश्न काही मुद्दाम इंग्लिशमध्ये घेतलेत, काही मराठीमध्ये, दोन्ही पद्धतीने आपल्याला यायला पाहिजे, दोन्ही पद्धती आपल्याला चांगल्या प्रकारे यायला पाहिजेत. बघा, 3.75, 5, 6.25, 7.5 आणि 8.75. जर तुम्ही व्यवस्थितरित्या जर इथं ऑब्झर्व केलं, 3.75, 5.00, 5.00,
6.25 कॉमा 7.50 कॉमा 8.75 कॉमा. ठीक आहे, क्वेश्चन मार्क. आता 4.25 आहे, हे काय 4.25 आणि हा 5 झाला. 4.25 आणि 5 ला कसं जाणार आपण, तर 4.25 आणि 5 म्हणजे सव्वाचा फरक आहे. 1.25 चा फरक आहे. समजा तुमच्याकडे 4.25 रुपये, दुसऱ्याकडे 5 रुपये, कितीचा फरक आहे, सव्वाचा फरक आहे. ह्याच्याकडे 5 रुपये, ह्याच्याकडे 6.25 रुपये, 1.5 सव्वाचा फरक आहे. ह्याच्याकडे 6.25, ह्याच्याकडे 7.5, 1.25 सव्वाचा फरक आहे. मग ह्याच्याकडे 8.25 रुपये आहेत, सव्वाचा किंवा 1.25 चा सगळीकडे डिफरन्स आहे, तो वाढत चाललेला आहे. ह्याच्याकडे 8.25 रुपये, 25 पैसे म्हणजे 9 झाले आणि वरचा एक 10 उत्तर यायला पाहिजे. 10.00. ऑप्शन नंबर 4 डायरेक्ट प्रश्न होता, सिंपल प्रश्न होता, ह्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं अवघड असं काहीच नाहीये, खूप सोपा प्रश्न होता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर पुढचा बघा. आदित्य घरापासून उत्तरेकडे चालत जातो. हा पण एकदम सोपा प्रश्न आहे, डायरेक्शन ओरिएंटेड प्रश्न आहे किंवा दिशावरती आधारित प्रश्न आहे. आदित्य त्याच्या घरापासून उत्तरेकडे चालत जातो. ठीक आहे, आपण असं इथं समजा आदित्यचं घर आहे. आता तुम्हाला दिशा माहित पाहिजे. सगळ्यात पहिले दिशा म्हणजे कसं रे, वरती तुमची उत्तर दिशा असते, खाली तुमची दक्षिण दिशा असते, इकडे पूर्व असते आणि इकडे पश्चिम दिशा असते. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम हे तुम्ही पाठ करून टाकायचं. वरच्या साईडला उत्तर, खालच्या साईडला दक्षिण, उजव्या साईडला पूर्व, डाव्या साईडला पश्चिम. आदित्य इथून निघाला, उत्तरेकडे चालत गेला. ठीक आहे, उत्तरेकडे वरती गेला, नंतर तो उजवीकडे वळतो. मग वरती गेल्यानंतर त्याच्या उजवीकडे म्हणजे ह्या हाताला उजवीकडे वळाला, उजवीकडे वळतो आणि थोडी पुढे जाऊन परत डावीकडे वळतो. मग असं गेल्यानंतर परत डावीकडे म्हणजे वरती गेला, डावीकडे वळाला आणि शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे म्हणजे परत असा गेला, डावीकडे वळतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे. आता ही दिशा कोणती मला सांगा बरं. ही दिशा पश्चिम दिशा आहे. कुठे ऑप्शन नंबर 4 किंवा इथं ऑप्शन नंबर 4 म्हणू शकतो आपण, वेस्ट साईड आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट आपण असं पण ह्याला म्हणू शकतो. बरोबर, हे बघा नॉर्थ, तुम्हाला जर इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं, साऊथ हा झाला ईस्ट आणि हा झाला वेस्ट. डायरेक्ट प्रश्न होता. हे मुद्दाम दिले तुम्हाला, 1 किलोमीटर चालत गेला आणि डावीकडे वळाला, मुद्दाम कन्फ्युजन करण्यासाठी, कारण इथं तुम्हाला फक्त दिशा विचारली आहे, तो किती अंतर गेला, कुठं गेला हे विचारलेलं नाही. प्रश्न एकदम सोपा होता. बरोबर, ठीक आहे. चलो, राम, श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. आता राम, जॉन आणि श्याम यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी. आता 5 वर्षापूर्वीचं वय विचारले बघा. 5 वर्षापूर्वीचं वय, तिघांचं वय किती होणार आहे, सरासरी दिलेली आपल्याला. 5 वर्षापूर्वीचं वय काय होणार आहे, तिघांचं वय, तिघ जण आहे, सरासरी 16 दिली. मग तिघ जण असल्यामुळे 16 त्रिक 48, त्यांचं तिघांचं मिळून 5 वर्षापूर्वीचं वय होणार आहे 48. 5 वर्षानंतर म्हणजे काय रे, आजची गोष्ट आहे. आज किती होणार आहे, तर आज किती होणार आहे, तर प्रत्येकाच्या वयामध्ये 5-5 वर्ष ऍड होणार आहे. समजा एखाद्या व्यक्तीचं वय 5 वर्षापूर्वी 20 वर्ष आहे, आज किती होणार आहे, तर 20 अधिक 5 25 वर्ष होणार आहे. कारण प्रत्येकाचं वय 5 वर्षानं वाढत चालतं, म्हणजे प्रत्येकाचं वय वाढतं ना. एखाद्याचं वय 40 वर्ष आहे 10 वर्षापूर्वी, आज किती होणार, तर 40 अधिक 10 50 वर्ष होणार आहे. मग मला सांगा आज किती होणार आहे, हे 48 आहेत. मग हे प्रत्येकाचं वय वाढणार ना, 5-5 वर्ष प्रत्येकाचं वाढणार. हे झाले 15, 8 5 13, 4 5 6, त्यांचं वय झालं 63. आजचं वय आहे. प्रश्न काय विचारला, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी. आपण काय करणार, 5 वर्षापूर्वी दिलं आणि लगेच आपण काय म्हणणार, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही लगेच आजचं 63/3 करून उत्तर 21 लिहू नका, कारण की हे आजचं नाही विचारलेलं. 5 वर्षानंतर हे आज आलं, मग 5 वर्षानंतर परत वय वाढणार आहे. 5 वर्षानंतर प्रत्येकाचं वय वाढणार आहे. मग परत ह्यांचं वय 63 आहे. 5 वर्षानंतर परत प्रत्येकाच्या वयामध्ये 15 ऍड होणार. रामचं पण 5 ने वाढलं, श्यामचं पण आणि जॉनचं पण. प्रत्येकाच्या वयामध्ये 5-5 ऍड होणार आहे. 63 आणि 15 6, 3 आणि 5 8, 6 आणि 7 78 वर्ष तिघांचं झालं टोटल. पण आपल्याला विचारली का टोटल 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी. 78/3 जर केलं, पाठ पाहिजे, 26 त्रिक 78 किंवा 26 उत्तर येतं तुमचं. ऑप्शन नंबर 3, 26 इयर्स इज द करेक्ट आन्सर. म्हणजे प्रॉपर आपल्याला असे क्वेश्चन्स परीक्षेला येतात, माहित पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाहीये. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. विद्यार्थी जुनी माहिती, हा एक म्हणतो की आपण लॉजिकल रिझनिंग टाईपमध्ये किंवा असं विचार करण्यासारखा प्रश्न, याच्यामध्ये काही सोडवायचं वगैरे नाहीये, एक जस्ट बघायचे उत्तर आणि सॉल्व्ह करायचं आहे. विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो, नव्या माहितीशी तुलना करतो, चुका शोधतो आणि नवीन निष्कर्ष सुचवतो. हा कोणती मानसिक प्रक्रिया आहे बघा. आता स्टुडंट कलेक्ट्स ओल्ड डाटा, कंपेअर इट विथ न्यू फाइंडिंग्स, आयडेंटिफाइज एरर अँड प्रोपोजेस न्यू कन्क्लुजन. विच मेंटल प्रोसेस डज दिस रिप्रेझेंट. आता इथं बघा, पाठांतर येत नाही, अनुकरण येत नाही, बरोबर आहे. इथं मूल्यांकन किंवा निरीक्षण येतं, पण याचं उत्तर निरीक्षण आहे. ऑप्शन नंबर ए हा निरीक्षण आहे किंवा त्याचं ऑब्झर्वेशन आहे, त्याच्या अंडर हा सगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा.
खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 170, 197, बघा आता संख्या लिहू आपण. 170, 197, 226, 226 आणि 257 आणि कॉमा. तुम्ही जर नीट बघितलं तर बघा, आपण तो पॉईंटवाला सव्वाचा डिफरन्स होता, 1.25चा डिफरन्सवाला प्रश्न बघितलाय, तो संख्या मालिकेवरती, हा संख्या मालिकेवरती. परत ती AB वाली सिरीज बघितली, ती पण सिरीज आहे. म्हणजे संख्या मालिका किंवा अक्षर मालिका ह्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न परीक्षेला 100% येतात बघा. आणि आता ह्याचा डिफरन्स काढा. 197 वजा 170, 7, 2. दोघांचा फरक किती आहे? 27चा. दोघांचा फरक किती? 16तून 7 गेले 9, 12तून 10 गेले 2, 29चा फरक आहे. इथं फरक बघा वर कितीचा आहे? 7तून 6 गेला 1, 3. म्हणजे इथं फरक तुमचा 2-2 ने वाढत चाललेला आहे. 27चा फरक, 29चा फरक, 31चा फरक आणि हा इथं 33चा फरक येणार आहे. म्हणजे 257 मध्ये जर तुम्ही 33 ऍड केले तर काय होणार आहे? ती तुमची पुढची संख्या येणार आहे. कारण फरक बघा ना, 2-2चा वाढत चाललेला आहे. 33 ऍड करा, 7 आणि 3 10, 5 आणि 3 8 आणि 1 9, 2 अशी 2. उत्तर काय आलं आपलं? 290 किंवा 290 इज द करेक्ट आन्सर. 290 आपलं उत्तर यायला पाहिजे. समजते का रे? तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, तुमचे ग्रुप सी चे 2025 चे 10 क्वेश्चन्स आपण जे आहेत ते घेतलेले आहेत. प्रश्न पेपर एकदम सोपा होता, घाबरू नका, काहीच काळजी करू नका. आगामी आपल्या परीक्षेसाठी सगळ्यांनी प्रॉपर लेव्हलला तयारी लागा, अभ्यास करा. आणि काही डाऊट वगैरे समस्या असतील तर कमेंट करत चला. आपल्या टेलिग्राम चॅनल आहे त्याला लाईक करा, त्याला जॉईन करा, जेणेकरून तुमचे रोजच्या रोज त्याच्यावरती क्वेश्चन्स टाकतो आपण, सराव क्वेश्चन किंवा इन्फॉर्मेशन असते. यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करा किंवा नक्कीच त्याच्यावरती कमेंट करत चला, लाईक करा, जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना सुद्धा ह्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. ठीक आहे. आणि काहीही डाऊट असतील किंवा काही समस्या असतील 100% कमेंट करा आणि तुमचे डाऊट्स क्लिअर करत चला. ठीक आहे. थांबूया इथे आपण. धन्यवाद.